अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। असेच प्रेमळ आध्यात्मिक संदेश प्राप्त करण्यासाठी आणि मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हे स्वामी समर्था, हे स्वामी राया, अक्कलकोटीच्या महाराजा, कोटी कोटी प्रणाम तुमच्या पाया। तुम्ही जगाचे पालक, आम्ही सर्व तुमचे बालक। स्वामी राया, स्वामी राया, चुकवा 84चा फेरा। तुमचे नाम घेता शांती लाभे, नर जन्मा येऊन जन्म सार्थक झाला असे वाटे। स्वामी राया, तुमचा हात आमच्या पाठीवर असाच राहू द्या आणि तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असाच राहू द्या। मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही स्वामी समर्थांना जे मागू इच्छिता ते मागा आणि ते टाईप करा आणि मला कळू द्या। मग मीही स्वामींकडे प्रार्थना करील की तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना लवकर पूर्ण होऊ द्या आणि तुम्हाला सगळ्यांना लवकरच चांगले दिवस येऊ द्या आणि तुमच्या परिवारातील सर्व लोकांना स्वामी नेहमी सुखात ठेवो आणि समाधानात ठेवो, हे स्वामींचरणी प्रार्थना। स्वामी महाराजांच्या चरणी सतत प्रार्थना करावी की मी कसाही असलो तरी तुमचा आहे, तुम्ही मला अंतर देऊ नका, मी पदोपदी तुम्हाला विसरतो पण मला सांभाळून घ्या, अशी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करावी आणि स्वामी महाराजांना नक्कीच तुमची प्रार्थना पोहोचेल। जो कोणी स्वामी भक्त सेवेकरी दैनंदिन जीवनात आपले कर्म प्रामाणिक निष्ठकपट भावनेने करत असेल आणि अशा माझ्या भक्ताला जर कोणी विनाकारण त्रास देत असेल व त्याच्यावर अन्याय करत असेल तर त्याचा कैवार मी स्वतः घेतो, असे स्वामी म्हणतात। अशा भक्ताच्या पाठीशी मी सदैव असतोच। स्वामी कायम आपल्या पाठीशी आहेत, आपण फक्त त्यांची आठवण काढायला हवी। देवाला आपण घाबरले नाही तरी चालेल, पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा, कारण शिव्या किंवा ओव्या, शाप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख यापैकी जे आपण दुसऱ्याला देऊ ते न चुकता परत आपल्याकडे येणार। हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म म्हणजेच निसर्गाचा नियम आहे व या नियमाला देव पण चुकलेला नाही, देवाला पण हे सर्व लागू पडलेलं आहे। मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर असतं। साठवली जाते ती संपत्ती आणि जपली जातात ती माणसं, म्हणून तुम्ही माणसं जपायला शिका आणि संपत्ती जास्त कमवून काही फायदा नसतो। शेवटी आपल्याला माणसातच वावर करायला लागतो आणि माणसातच आपल्याला बोलायला, खायला व सगळ्या गोष्टी करायला लागतात, म्हणून माणसं नक्कीच तुम्ही जपली पाहिजे। कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासळत असेल तर श्री स्वामींचे नाव घेऊन स्वतःशी संवाद साधा। मला माहीत आहे की माझ्या श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे। मी श्री स्वामींकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या आणि योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या। त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान आम्हाला द्या। श्री स्वामींची लीला अपरंपार आहे, फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा। श्री स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। त्यांच्या अस्तित्वाची जाणीव तुम्हाला नक्कीच होईल आणि तुम्हाला त्यांचा अनुभव नक्कीच येईल। मित्रांनो, सुंदर जग बघण्यासाठी परमेश्वराने मनुष्याला दृष्टी दिली, पण या नजरेमुळे मनुष्य स्वतःकडे बघू शकत नाही, त्यामुळे इतरांचे गुणदोष दिसतात पण स्वतःचे नाही। त्यासाठी मनुष्याने आरशात बघायला हवे आणि यासाठीच आत्मपरीक्षण गरजेचे आहे। यामुळे स्वतःच्या मर्यादा, असणाऱ्या संधी, कमतरता जाणून घेता येतात आणि त्यातून सकारात्मक बदल घडवता नक्कीच येतो आणि मग त्यानुसार आपण चांगले कर्म करायला लागतो। भुंगे जमावेत म्हणून कमळ फुलत नाही आणि एखादं कमळ पकडायचं असं ठरवून भुंगे भ्रमण करीत नाही। फुलणं हा कमळाचा धर्म आहे आणि भुलणं हा भुंग्याचा धर्म आहे। जाणकारांनी, रसिकांनी कमळाकडे पाहावं, भुंग्याकडे पाहावं आणि फुलालावं कसं आणि भुलावं कसं हे शिकावं आणि यांच्याकडून, निसर्गाकडून आपल्याला भरपूर काही शिकण्यासारखं आहे, फक्त आपण त्यातला बोध समजून घेतला पाहिजे। मित्रांनो, आयुष्यात जगताना ज म्हणजे जन्म आहे आणि म म्हणजे मृत्यू आहे, या दोन्हीमधील अंतर भरून काढणारा तो न म्हणजे नामस्मरण आहे आणि जन्मापासून मरेपर्यंत श्री स्वामी समर्थांच्या स्मरणात राहणे हेच मानवी जीवनातील सर्वोच्च व अंतिम ध्येय होय आणि हेच ध्येय तुम्ही नक्कीच पाळलं पाहिजे। स्वामी म्हणतात, नको हो उदास, मी आहे तुझ्या आसपास, डोळे बंद करून कर आठवण, बघ
मी आहे तुझा विश्वास. बाळा, तू जेवढा विश्वास स्वतःवर ठेवशील तेवढीच चांगली कामगिरी तू नक्कीच करशील. आणि मला तुझ्यावर विश्वास आहे की तू नक्कीच तुझ्या आयुष्यात चांगली कामगिरी करत आहेस आणि माझा आशीर्वाद नक्कीच तुझ्या पाठीशी राहील, असे स्वामी म्हणतात. एका शिष्याने गुरूंना विचारलं की परमेश्वराला खाली वाकून नमस्कार का करायचा. त्यावर गुरुदेव म्हणाले की आपल्या चिंता, काळजी यांचा वास आपल्या कपाळावर असतो आणि आपण जेव्हा परमेश्वरासमोर वागतो तेव्हा त्या चिंता आणि काळजी त्यांच्या चरणावर पडतात आणि त्या दंडातून आपण मुक्त होतो. मग लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा नमस्कार करता तेव्हा तुमचा जो अहंकार असतो, गर्व असतो, तर सगळं तुम्ही टेन्शन असतं ते तुम्ही स्वामींचरणी सोडत असता. म्हणून देवाला कधी डोके टेकून देवाच्या पाया पडल्या पाहिजेत. श्री स्वामी समर्थ परम दयाळू आहेत. त्यांच्या भक्तीने सर्वांचे सर्वोपरी कल्याण होते आणि भावभक्तीने आतुरतेने हाक मारली असता ते तात्काळ येतात आणि भरपूर काही आपल्याला देऊन जातात. ते स्मर्तगामी आहेत. भक्तांच्या संकटकाळी त्वरेने धावणारे श्री स्वामी समर्थांसारखे दैवत हे तुम्हा आम्हा भक्तांचे भक्कम आधार आहेत आणि ते आधार आपल्या पाठीमागे आहेत. म्हणून आपल्याला भिण्याची अजिबात गरज नाही. एवढे मात्र नक्कीच खरे आहे, आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व भगवंताच्या इच्छेने घडतात अशी पूर्ण खात्री झाली की मग सुख दुःख उरत नाही. आणि ज्याची खरी आणि अशी निष्ठा आहे त्याचे तेज काही निराळेच असते. अशा माणसाला अचल समाधान लाभते आणि किंबहुना हे साधुत्वाने मुख्य लक्षण जाणावे, हे आपल्या अंगी यावे म्हणून साधनाची सर्व खटपट असते. आणि मग ती खटपट आपण आयुष्यभर करत असतो. जेव्हा जेव्हा आपण स्वामी किंवा आपल्या इष्ट देवताचे नामस्मरण करतो तेव्हा ती शक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात उभी राहून आपल्या अडचणी सोडवण्यासाठी धावून येतेच आणि ते आपल्याला नक्कीच मदत करत असते. फक्त एकच गोष्ट पाहिजे, त्यासाठी आपल्या त्या चैतन्य शक्तीवर विश्वास असायला हवा आणि तो विश्वासच आपल्याला देवाजवळ नक्कीच घेऊन जातो. चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो पण त्यांची साथ कधीच सोडत नाही आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो पण त्यांना साथ कधीच देत नाही. ध्यानात ठेवा, निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती नक्कीच होते. जर नशीब काही चांगले देणार असेल ना तर त्याची सुरुवात नेहमी कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल ना तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. फक्त स्वामींच्यावर विश्वास ठेवा आणि स्वामींचे नामस्मरण करा. न मागताही खूप काही तुम्हाला मिळेल आणि तुम्ही हे विचारही करू शकणार नाही की मला एवढे कसे काय मिळाले. मग स्वामींच्या भक्तीत राहण्यासाठी अशीच आपली भक्ती दृढ असायला हवी आणि स्वामींच्या आपण भरपूर जवळ असलो पाहिजे. कर्माची परतफेड करावीच लागते. त्यासाठी कर्म करताना नेहमी सजग होऊन कर्म करा. कारण ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो पण कर्माचा सिद्धांत कधीच बदलू शकत नाही. उशिरात का होईना कर्माचे फळ मिळतेच आणि मग ते फळ द्यायला देव स्वतः आपल्या पाठीमागे येतात आणि ते आपल्याला देऊनच राहतात. कारण तुम्ही जसे कर्म केले तसे देव तुमच्यासोबत घडून आणेल. तुम्ही चांगले कर्म केले तर चांगले तुमच्यासोबत सगळे होईल, पण तुम्ही वाईट कर्म केले तर तुमच्यासोबतही वाईट होईल. आपल्याला कधीच असं वाटलं नाही पाहिजे की देव फक्त मंदिरात असतो, तो आपल्याला कधीच बघत नाही. पण एक लक्षात ठेवायला हवं की देव आपल्या चहूबाजूला असतो आणि 24 तास असतो. तो आपल्याला बघत असतो. आपण फक्त आपल्याकडे ती नजर नसते, एवढं लक्षात घ्या. 2 सिंह होते. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. 2 सिंह होते, एक तरुण आणि एक वृद्ध होता. दोघे खूप चांगले मित्र होते. काही कारणाने त्यांच्यात गैरसमज निर्माण झाला. दोघे एकमेकांचे शत्रू झाले आणि एके दिवशी म्हातारा सिंह 5-25 कुत्र्यांनी घेतला गेला. कुत्रे त्याच्या अंगावर जाऊ लागले. तरुण सिंहाने ते पाहताच अशी डरकाळी फोडली की सर्व पाय लावून पळाले. हे सर्व पाहून दुसऱ्या एका सिंहाने त्या तरुण सिंहाला विचारले, तू त्या सिंहाला का वाचवले. तेव्हा सिंह म्हणाला की आमचे संबंध चांगले नसले तरी कुत्र्यांनी सिंहाच्या अंगावर चालून जाण्याइतका समाज कमकुवत होणे धोक्याचे आहे. म्हणून मित्रांनो, यातून तुम्ही कसा बोध घेता हे तुमच्यावर आहे. म्हणून आपल्या लोकांना नक्कीच साथ दिली पाहिजे. नाहीतर मग आपल्या जातीवरच जर प्रश्नचिन्ह निर्माण होणार असेल तर मग ती चुकीची गोष्ट होते. एक लक्षात घ्या, वेळ लागला तरी चालेल पण मग नाम असं कमवा की आयुष्याच्या प्रत्येकाच्या तोंडावर तुमचं नाव असलं पाहिजे आणि तुम्हाला लोकांनी तुमच्या कामावरून ओळखलं पाहिजे. कारण नाव आपोआप लक्षात राहतं आणि हे कोणाला दाखवण्यासाठी नाही
तर स्वतःसाठी आणि आपल्या आई वडिलांसाठी करायची आहे. मग लागू दे किती वेळ, जे करायचं आहे ते करायचंच आहे. त्याशिवाय दुसरा कोणता पर्याय उरत नाही. परमात्मा कधीच कोणाचे भाग्य लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले भाग्य लिहित असते आणि त्याप्रमाणे आपल्यासोबत सर्व काही गोष्टी घडत असतात. मित्रांनो, एक लक्षात घ्या की विंचू एक छोटासा प्राणी आहे. बिचारा छोटासाच तर आहे, काय करेल असं म्हणून आपण त्याला नाही न उचलून घेतं आणि समजा घेतलंच तर त्याच्या गुणधर्मानुसार तो उसटल्याशिवाय राहणार नाही. आणि बरोबर ना? मग आपल्या आजूबाजूला देखील तसे बरेच मनुष्यरूपी विंचू असतात. त्यांचं दुःख बघून, त्यांचा त्रास बघून आपण त्यांना जवळ केलं, प्रेम दिलं, सोबत केली की एक दिवस ते त्यांची अवकात दाखवतातच आणि आपल्याला असे काही डसतात की आपण सुन्न होऊन जातो. मग आपल्याला यातून तात्पर्य काय बघायला मिळते? तात्पर्य असं की आपल्याला माणसं ओळखता आली पाहिजेत आणि दुसरं म्हणजे एक ठराविक सीमेरेषेपुढे कोणालाही येऊ द्यायचं नाही. बघा, तुम्हाला ते नक्कीच पटेल आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही मित्रमैत्रिणींना नक्कीच मर्यादा ठेवल्या पाहिजे आणि त्या मर्यादांमध्येच त्यांना वागवलं पाहिजे. कारण आत्ताची पिढी खूप वेगळी आहे आणि पहिली पिढी खूप वेगळी होती. म्हणून सहजासहजी कोणावर लवकर विश्वास ठेवू नका. तुमच्या जवळचा व्यक्ती असेल तर काही वाटणार नाही, पण लांबचा व्यक्ती किंवा अनोळखी व्यक्तीवर लगेचच विश्वास ठेवू नका. हुशार असणे आणि हुशारी असणे यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ज्यांना कालपरत्वे, स्थळपरत्वे आणि वस्तूपरत्वे त्वरित निर्णय घेता येतो, ती हुशारी असणे गरजेचे आहे. नुसता हुशार असून चालत नाही. तसं तुम्हाला त्या वेळच्या वेळी त्या प्रश्नाचं उत्तर लगेच मिळालं पाहिजे व तुम्हाला निर्णय घेता आले पाहिजे. मित्रांनो, हात बांधलेल्या समोरच्या व्यक्तीवर रुबाब दाखवता येतो, पण आपला रुबाब असा असू देत की समोरचा व्यक्तीच नम्रपणे हात जोडेल. म्हणून तुमचं वागणं तुम्ही बदललं तर समोरचा व्यक्ती नक्कीच त्याचं वागणं बदलेल किंवा तो तुमचं वागणं नक्कीच जाणेल. एवढं मात्र खरं आहे, तुम्हाला मिळणारा आदर हा तुम्ही कधी काळी केलेला निस्वार्थ सेवा व त्यागाची पोचपावती असते. म्हणून तुम्ही कसे वागलात त्यानुसार तुमच्यासोबत घडते. पाऊस पडून गेल्यानंतर सूर्यप्रकाश जास्त तीव्र दिसतो, कारण पावसाने संपूर्ण सृष्टी धुवून स्वच्छ केलेली असते. त्यामुळे परावर्तित किरण जास्त चांगल्या प्रकारे परावर्तित होतात. तसेच आपले मन सुद्धा स्वच्छ आणि सुंदर ठेवले तर तुमचे विचार समोरच्या व्यक्तीच्या मनावर चांगल्या प्रकारे परावर्तित होतील आणि मग ते तुमच्या भावना अधिक काळापर्यंत समजू शकतील. आपण स्वतः काय आहोत हे फक्त आपल्याला माहिती असतं. आयुष्यात आपण कोणकोणत्या गोष्टींचा सामना केलाय हे दुसऱ्यांना ठाऊन नसतं. म्हणून आपल्याला कोण काय म्हणतं आणि काय समजतं अशा गोष्टींचा आपल्यावर थोडा पण परिणाम होऊ द्यायचा नसतो आणि अशा गोष्टींचा परिणाम करून घेऊन आपले जीवन तुम्ही खराब करायचे नसते. मित्रांनो, व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईलाजास्तव साकारायला भाग पडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजे आयुष्य असतो आणि या चित्रपटात आपल्याला असेच करावे लागते. काही गोष्टी नाईलाजाने कराव्याच लागतात. मग तिथे तुम्ही मागे सरू नका, ते नक्कीच करा. खाडाखोड झाली म्हणून एक पान फाडलं की नवं कोरं एक पान नाहक निखळून जातं. आजच्या चुकीसाठी उद्याच्या अनुभवांना आपण मुकतो आणि लक्षात ठेवा ही एक चूक तुम्ही परत परत करत असाल तर मग तो तुम्ही मनापासून ठरवलेला निर्णय असतो. आणि तुम्ही एक वेळेस एक चूक केली आणि परत ती तुम्ही नीट करून तुम्ही चांगले वागलात तर मग तुम्ही आयुष्यात सर्व काही प्राप्त करू शकता. माणूस का जगतो या प्रश्नाचं उत्तर भरपूर लोकांना पडतं. जगण्यासाठी प्रयोजन मिळालं की माणूस जगतो. तो प्रयोजन शोधत असतो. बायको, प्रेयसी, मुलंबाळं, नोकरी, पद, प्रतिष्ठा, पैसा, वाहन, कीर्ती आणि मानसन्मान या सर्व गोष्टी त्याला मिळायच्या असतात आणि त्या मिळण्यामध्ये तो आयुष्य जगत असतो. कुणाबाजून कुणाचे काहीही अडत नाही. हे जरी खरे असले ना तरी कोण कधी उपयोगी पडेल हे पण सांगता येत नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, कोणाला काही वाईट बोलू नका आणि काही वाईट कोणाचं चिंतू नका. तुम्ही फक्त एक गोष्ट मनात लक्षात ठेवा की तुम्हाला सर्व काही मिळणार आहे. फक्त थोडा संयम ठेवा आणि देवावर विश्वास ठेवा. शरीर म्हणतं आराम कर, मेंदू म्हणतो पैसे कमव, मन म्हणतंय आवडत्या व्यक्तीबरोबर थोडा वेळ घालव. मग या जीवनात आपण काय करावे हे आपल्याला समजत देखील नाही आणि आपण हे जीवन असंच पार करत असतो. आणि जीवन पार करत असताना आपल्याला भरपूर गोष्टी या शिकायच्या असतात आणि त्या शिकत शिकत आपण अनुभव घेत हे जीवन जगायचं असतं. मित्रांनो,
जीवनात कधीही शरीराची सुंदरता वयाबरोबर संपत असते, तर मनाची सुंदरता आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत टिकून राहते. शरीराला वय असते तर मनाला वय नसते. शेवटी काय, आपण मनुष्याच्या स्वभावाच्या प्रेमात असतो. शरीर एक मात्र निमित्त आहे. माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा, विनयशीलता असेल तर त्यांची काही क्षणाची सोबतही आपल्याला हवी हवीशी वाटते. व बाहेर लक्ष दिव्यांच्या माळांचा प्रकाशापेक्षा देवघरातील समयीचा मंद प्रकाश आपल्याला नतमस्तक होऊन नवचेतना देतो. आणि तसेच आहे, काय भुललासी वरिला रंगा, अंतरी नाना कळा. देह नश्वर आहे पण आत्मा अमर आहे. तो फक्त प्रत्येक जन्माची देहाची कुडी बदलत असतो, वस्त्र बदलत असतो आणि प्रत्येक जन्मातील चांगले वाईट कर्म करीत असतो. तसे पाहता मनुष्य जमा वजा कर्माने मानव जातीतील कर्माची गोळाबेरीज करून आयुष्याचा अखेरच्या टप्प्यातील प्रवास करीत असतो. खरे म्हणजे आयुष्यात समजून घेणारी, आधार देणारी व्यक्ती मिळणे अवघड असते. अशी व्यक्ती जर तुम्हाला कदाचित भेटलीच तर तिला गमावू नका. आयुष्यात जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती मिळणे म्हणजे तुम्हाला तुमच्या कर्माचे बिनबोबाट मिळालेले व्याज आहे आणि ते प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असे नाही. आजकाल अशी माणसं भेटतातच कुठे. तुमच्या नशिबाने चुकून भेटलीच तर त्यांना गमावू नका. त्यांना हळूवार जतन करा, कारण अशी माणसं परत भेटतील हे नक्कीच सांगता येत नाही. म्हणून तुम्ही माणसं जपा. पैसा कधीही कमवता येतो, पण एकदा माणसं सुटून गेली तर ती परत कमवता येत नाही. सगळे म्हणतात आयुष्य एकदाच मिळतं, ते भरभरून जगायचं असतं, पण सुरुवात कधीच करायची याचं उत्तर सापडत नसतं. बालपणात अक्कल नसते, तरुणपणात जाणीव नसते, मात्र आयुष्याच्या अर्ध्यावरती आयुष्याची किंमत कळते. म्हटलं चला सुरुवात करू, स्वतःसाठी जरा जगून बघू. पण कर्तव्याच्या लोढण्यापुढे नंदी बैल हा लागतो झुलू. आता संपेल मग संपेल, जबाबदारीचं ओझं हटेल. उडण्यासाठी माझा आबाळ मी स्वतःच तयार करेन. दिवस असेच सरत राहतात, बुद्धत्वाकडे झुकत राहतात. बकेट लिस्ट वाढतात आणि वाढत्या पलीकडच्या इच्छा घुसर होतात. मग डोळ्यांसमोर नीरव आकाश शुद्ध दह्याचे सागर कल्लोचितेवरती पडल्यावर आयुष्याचा संपतो हिशोब. मग तो काहीच आलो नव्हतो आणि मागे काहीच उरलं नाही. इथलं संचित इथंच आपण देत असतो. इथेच संपलं आणि शून्यामधून शून्य गेलं असं होत असतं. म्हणून आयुष्यात आपण काही गोष्टी करताना तुम्ही लक्ष देऊन केल्या पाहिजे आणि त्या करत असताना तुम्ही सगळ्या गोष्टींचा विचार करूनच केल्या पाहिजे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, कोणाच्या मनात आपल्याबाबत काय विचार आहेत याबाबत जर आपण विचार करत असाल ना, तर मग नेहमीच सुख कमी व दुःख जास्त तुम्हाला उपभोगायला मिळेल आणि तुम्ही काहीच करू शकत नाही. की कारण माणसं वरून जशी दिसतात ना, आतून तशी कधीच नसतात. खायचे आणि दाखवायचे दात नेहमी वेगवेगळे असतात. म्हणून माणसं पारखायला शिका. त्यामुळे विचार जर फक्त करायचा असेल ना, तर स्वतःच्याच बाबत नेहमी विचार दुसऱ्यांना त्या विचारात आणले तर त्रास हा होणारच असतो. हेच स्मरणात धरा. आपण जिवंत असू तोपर्यंतच ही दुनिया सुंदर दिसत असते व सुंदर दुनियेचा अनुभव घेण्यासाठी आपली काळजी आपणच घेणे फार महत्त्वाचे असते. एवढे लक्षात घ्या आणि असंच करून तुम्ही भरपूर काही गोष्टी जीवनात मिळवू शकता. दुसऱ्याच्या चुका शोधायला मेंदू लागतो आणि स्वतःच्या चुका मान्य करायला काळीज लागते. म्हणून लक्षात घ्यावा, जेव्हाही आपण दुसऱ्याच्या चुका दाखवत असतो किंवा त्या आपण बोलून दाखवत असतो, तेव्हा आपण आपल्या चुकाही बघितल्या पाहिजे. कोणाच्याही बोलण्यावरून किंवा सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका. माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा, म्हणजे चांगली माणसे दुरावणार नाहीत आणि वाईट माणसे कधीच निघून जातील. मित्रांनो, कोणती माणसं जवळ करायची आणि कोणती माणसं लांब करायची हे तुम्हाला तुमचं समजलं पाहिजे. कर्म आणि धर्म आहे. कोणी माझं वाईट करतंय हे ज्याचं त्याचं कर्म आहे आणि मी कोणाचीही वाईट करणार नाही हा माझा धर्म आहे. आणि हे कर्म आणि धर्म प्रत्येकाने नक्कीच जपलं पाहिजे. वाक्यांचे शब्दांचे भाषांतर सहजपणे होऊ शकते, पण भावनांचे नाही. त्या मनापासून समजावे लागतात आणि ते मनापासून समोरच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, तरच ते त्याच्या मनात रुजतं आणि मग त्याला सर्व काही समजत असतं. भांडण करणाऱ्या लोकांपेक्षा भांडण लावणाऱ्या लोकांपासून सावध राहा. कारण भांडण करणारे ओळखता येतात, पण भांडण लावणारे ओळखता नक्कीच येत नाही. ते आपल्या नजरेत कधीच येणार नाही. ते फक्त भांडण लावून लांब जात असतात आणि मग आपल्या लोकांमधील आपण दुरावा करत असतो. म्हणून कानाने ऐकलेलं आणि डोळ्याने बघितलेलं तरच तुम्ही विश्वास ठेवायला हवा.
स्वतःला शहाणं समजणाऱ्या माणसांची या जगात एवढी गर्दी झाली आहे की तुम्हाला शहाणं म्हणून मिरवायचं असेल तर शहाण्यांनी मान्य केलेलं वेडेपण पांघरावं लागेल आणि मग ते पांघरलं तरच तुम्हाला सर्वजण शहाणं म्हणू लागतील. दुसऱ्याला घ्यायला काही नसलं तरी चालेल, पण सन्मान किंवा स्मितास्य हे दिलेच पाहिजे आणि ते प्रत्येकाला दिले तर मग आपण आयुष्यात प्रत्येकाचे मोल नक्कीच आपण त्यांना देऊ. आणि अशी माणसं आपल्या आयुष्यात आहेत याचं मोल देखील तुम्ही राखलं पाहिजे. एवढं मात्र नक्की आहे, आयुष्यात घेण्यापेक्षा देणं महत्त्वाचं आहे. शत्रूला क्षमा द्या, प्रतिस्पर्ध्याला सहिष्णुता द्या, मित्राला हृदय द्या, मुलांना तुमचं उदाहरण द्या, वडिलांना पूज्य भाव द्या आणि आई वडिलांना व आईला तुमच्या चारित्र्याची भेट द्या. स्वतःला आत्मसन्मान द्या आणि जगाला सेवा द्या. प्रत्येकाला काहीतरी द्यायचं आहे हे विसरू नका. घेणाऱ्यापेक्षा देणाऱ्यालाच प्रतिष्ठा मिळते. इतिहासही याला साक्षी आहे आणि त्यानुसार इतिहासाप्रमाणे आपण जगले पाहिजे आणि जुन्या आठवणी नक्कीच लक्षात ठेवल्या पाहिजे. चांगला माणूस सहन करतो आणि तो शांत राहत असतो, म्हणून वाईट माणसं नक्कीच मोठी होतात. तसंही चांगल्या माणसाला दुसरा चांगला माणूस येऊन मिळतं नाही, पण नेहमीच समांतर ते चालतात आणि त्यांना समांतर माणसं भेटत असतात आणि त्यांच्या आयुष्यात तसेच माणसं त्यांच्या वाट्याला येतात. म्हणून चांगले माणसं नेहमी एकटे पडतात. या उलट वाईटाला भरपूर वरदान असतं. एका वाईटाला लगेच दुसरा येऊन मिळतो, दुसऱ्याला तिसरा, आणि लगेच त्याचं भरपूर मोठं संघटन तयार होतं आणि मग ते सगळे वाईट लोक मिळून चांगल्या लोकांसोबत वाईट करत असतात. म्हणून मित्रांनो, आपण त्यांच्या संगतीत नाही पडायचं. आपले कर्म चांगले ठेवा, नक्कीच तुमच्यासोबत चांगलं होईल. जग माणसाच्या दयेवर चालत नाही, ते त्याच्या मनगटातल्या बळावर चालतं. माणूस केवळ प्रेमावर जगूच शकत नाही, तो इतरांचा पराभव करून जगतो. मनुष्य या जगात जी धडपड करतो ती भोगासाठी. त्यागाची पुराणं देवळातच ठीक असतात, पण जीवन हे देवालय नाही, ते रणांगण आहे. तिथं तुम्हाला लढायला शिकायला लागेल आणि लढायला शिकलात तरच तुम्ही तिथे टिकू शकता. एवढं मात्र खरं आहे, माणसांनी आपलं आयुष्य इतकं धावपळीचं, दगदगीचं आणि अत्यंत वरवरचं करून घेतलं आहे. ही माणसं अशीच, यांना साय हवी, दूध तापवण्याचा यांना अजिबात त्रास नको, सुगंध यांना भरपूर हवा, पण रोपट्याची मशागत आणि त्याची काळजी नको. मुलं हवीत, पण संगोपनाची आणि त्यांची वागण्याची तयारी त्यांच्यात नसते. गती हवी, पण प्रगती त्यांना नको असते. प्रसिद्धी हवी असते, पण सिद्धी नको असते. ही माणसं आयुष्य काढतात, जगत अजिबात नाही. चालणारा माणूसच फक्त पायाखाली किडामुंगींची हत्या होत नाही ना हे बघतो, पण धावणारा माणूस फक्त तुडवण्याचं काम करत असतो. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही अशा माणसांचा वावर नक्कीच घ्या आणि त्यांच्यासोबत नक्कीच राहा, जी माणसं चांगल्या मनाची आहेत आणि त्यांचे कर्म चांगले आहेत. परमेश्वराची योजना निराळी असते. आपण सर्व मत्स्य जीवांनी त्यात ढवळाढवळ केली की बॅलन्स जातो, तोल बिघडतो आणि त्याची रचना पहा. तो तापट जो व्यक्ती असतो त्याला थंड व्यक्ती त्याच्या जवळ देतो आणि कंजूस व्यक्ती असतो त्याच्याजवळ उधळा व्यक्ती देतो. आणि भगवंता कसली जोडीदारीन देतोस. म्हणून आपण त्याच्या नावाने खडे फोडतो, पण त्याची ती योजना अचूक नक्कीच असते. आपल्याला तो हेतू नक्की समजत नाही, पण आपण दुःखी होतो. केवळ बाह्य देखावावर भुलून जातो आणि कातडीचा रंग पाहून आपण एकमेकांशी लग्न जमवत असतो. आर्थिक बाजू पाहतो, सौंदर्य शोधतो, शिक्षणाचा अंदाज घेतो आणि केवळ रूपावर भाळून आयुष्यातले निर्णय घेतो आणि म्हणून वैतागतो, पस्तावतो आणि परमेश्वराने भलता जोडीदार गळ्यात मारला म्हणून कातावतो. शेजाऱ्याची बायको सुलक्षणी वाटते आणि दुसऱ्याचं आपल्याला नेहमी चांगलं वाटत असतं. म्हणून मित्रांनो, आपण जेवढे समाधानी राहू तेवढे आपण चांगले आणि सुखी राहू, एवढं नक्कीच लक्षात घ्या. आणि जेवढी हावभाव करू तेवढं देव आपल्याकडून सर्व काही काढून घेईल आणि आपल्याला काहीच देणार नाही. झाडाला लागलेला एखादा बहर जसा दरवर्षी येतो, तसंच काही असावं माणसाच्या वाढदिवसाचं सुद्धा पण त्यातही नाविन्य हे असतंच. झाड जसं मोठं होतं तसं बहरत जातं. माणसाचंही तसंच काही असावं. तोही मागील वर्षापेक्षा वयाचे, विचाराने, जबाबदारीने मोठा होत जातो. झाडा एवढा परोपकारी आपण तर होऊ शकत नाही, पण त्याच्यासारखं राहिलेल्या आयुष्यात नक्कीच बहरू शकतो. आणि वाढदिवस हा आयुष्यात शुभेच्छा स्वीकारण्याचा दरवर्षी येणारा बहरच म्हणावा लागेल. आणि त्या बहरामध्ये आपण तो नक्कीच एन्जॉय केला पाहिजे. कायदा आणि फायदा नेहमी गरीब स्वभावालाच घेतला जातो.
तुम्ही भिडस्त आहात हा हेच समोरचा माणूस हेरत असतो. बोडक्यावर बसून तुम्ही पै ना पै वसूल करणाऱ्यांपैकी नव्हेत याची खात्री पटल्यावरच तुमच्याशी व्यवहार केला जातो. अशा माणसांकडे तुमच्यापेक्षा मोठ्यांदा गळ्या काढण्याचं सामर्थ्य आणि तुमच्यापेक्षा मोठ्या अडचणींची यादी असते. एवढं लक्षात ठेवा. अशीच माणसं तुमच्या जीवनात फायदा घेतील. म्हणून सरळ खिड्यांना सगळे ठोकून देतात, पण जी खिडे वाकडी असतात त्यांना कोणी हात देखील लावत नाही. म्हणून कुठे कुठे जीवनात आपल्याला तशी नौबत नक्कीच येते की तुम्ही सरळ मार्गाने चालून तुमच्यासोबत हे वाईटच होत असते. पण तुम्ही कधी कधी वाकड्या मार्गाने सुद्धा नक्कीच चाललं पाहिजे. दुसऱ्यांची नजर उधार घेऊ नका. स्वतःच्या नजरेतील ताकद ओळखा. त्याप्रमाणे आपली मत घाईघाईने मांडण्याची चूक करू नका. अनुभवातून बोला, प्रचिती घ्या. कोणताही अनुभव आपल्या प्रचितीची हिस्सा झाल्यावर जे होतं त्यालाच ज्ञान म्हणतात. आणि हे ज्ञान ज्याचं त्याला होतं आणि ते तो दुसऱ्याला देऊ शकत नाही, इतरांकडून समजते त्याला माहिती म्हणतात. एवढं लक्षात घ्या. म्हणून आपण ज्ञान हे फक्त आपल्या गुरूंकडून घेऊ शकतो. ते आपल्याला सर्व काही ज्ञान देतात. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाही. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यास थोडं नमलं तर मग आपलं जीवन नक्की सुखमय होईल आणि आपल्या जीवनाचा प्रवास अगदी चांगला होऊ शकेल. एवढं मात्र खरं आहे, नाही म्हणायचं स्वातंत्र्य प्रत्येक माणसाला असतं. ते आपण उपभोगत नाही. आपल्या आयुष्यात येणाऱ्या किंवा घडणाऱ्या गोष्टींना आपण नाही का म्हणत नाही? न पटणाऱ्या न पेलणाऱ्या गोष्टी आपण का स्वीकारतो? आपणच दुसऱ्याला आपल्यावर अतिक्रमण करू देतो. जेव्हा आपल्याला त्याचा वीट येतो तेव्हा उशीर झालेला असतो आणि जेव्हा आपल्याला त्याची चटक लागते तेव्हा इतरांचा इंटरनेट नक्कीच संपलेला असतो. म्हणून दुसऱ्यांचा इंटरेस्ट काय आहे त्याच्यावर जगू नका. तुम्हाला काय वाटते त्याच्यावर नक्कीच जगा. म्हणून आता मित्रांनो, काही लोकांना असे वाटते की आता कमीपणा घेण्यातच सुख वाटतं. माझं चुकलं बोलून शांतपणे हसत माघारी फिरण्यात आनंद नक्कीच वाटत असतो. कुणाशी वाद घालत बसण्यात मजाच उरली नाही. पहिल्यासारखं भले हारलो तरी चालेल, पण एकाच विषयावर तोंडाला फेस येईपर्यंत तासनतास चर्चा आता करू वाटत नाही. आपलं म्हणणं समोरच्याला पटवून देण्यापेक्षा 2 पावलं मागे येण्यात शहाणपणा वाटतो. लोक आपल्याला चुकीचं समजतील याचंही काहीच वाटत नाही. चूक बरोबर च्या पलीकडे एक जग असतं जिथं फक्त शांतता असते. आधी दुनिया खूप पुढे चालली आहे. लोक फार वेगाने धावत आहेत. आपण या सगळ्यात मागे राहू याची भीती वाटायची, टेन्शन यायचं. पण आता सावकाश चालणंच योग्य वाटतं. कदाचित दुनियाच्या मागे राहूनच दुनिया चांगल्या प्रकारे बघता येते आणि येऊ शकते. आता पुढे जाणाऱ्याला वाट करून द्यायची आणि आपण कडेच्या साईड पट्टीवर निवांत चालत राहायचं. वाटेत सुख दुःख मिळतील, हसायचं, रडायचं आणि चालत राहायचं. आणि आयुष्य असंच जगायचं असतं. प्रत्येक गोष्टीला एक शेवट असतोच. आपल्याला आवडो किंवा ना आवडो, सुरू होताच तिचा अंतही ठरलेला असतो. पण हे लक्षात घ्यायला इतक्या वेळ का लागतो मला? मग प्रत्येक प्रवासाची सुरुवात पाठीवर एक ओझ्याचं गाठोडं घेऊन होते आणि एक नवा शोध, नवी माणसं, नवी नाती, गुंत्यात न गुंत्यात निर्लेप राहून शेवट गोड करण्याची अटळ धडपड. पण हे न गुंतणं साधतं मात्र नाही. प्रत्येक वेळी तीच ओढाताण आणि शेवट जवळ यायला लागल्यावर पाठीवर जास्तीत जास्त जाणवायला लागणारं कसलं तरी अनामिक ओझं असतं. मीच अवघड करून घेतो माझ्या प्रवासाचा रस्ता. काच खळगे काट्याकुट्यांचा रस्ता ओढवून घेतो आणि स्वतःवर बहुतेक कारण माझ्या बरोबरीच्या सहप्रवाशांना इतका त्रास होतोय असं जाणवतं का? नाही. मग त्यांच्यासाठी का सोपं असतं हे न गुंतणं? कसं जमतं त्यांना असं कमळावरचा थेंब होण्या इतकं मोकळं राहणं? मला शिकायचं आहे हे असं. पाण्यात राहूनही न भिजणं, पोहणं मलाही हवाय हा अट्टहास आणि हे मला शिकायचं आहे असे भरपूर लोक म्हणत असतात. संस्कारापेक्षा मोठा वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणताही संस्कार नाही. आयुष्यात या 3 स्त्रियांचा नेहमी आदर करा. जी तुम्हाला जन्माला घालते ती आई, जी तुमच्यासाठी जन्म घेते ती बायको आणि जी तुमच्यामुळे जन्म घेते ती मुलगी. साधं सोपं जगावं, दिलखुश राहावं आणि न लाजता रडावं. राग आला तर चिडावं, पण झालं गेलं तिथल्या तिथे सोडावं आणि नवीन आयुष्याची सुरुवात तिथूनच लगेच करावी. कोणावर जास्त काळ रुसू नये. पाय घसरला तेव्हा सावरायला कोणी नव्हते. धाय मोकळून रडले
तेव्हा आवरायला कुणी नव्हते. एकटी होते तेव्हा मी आहे एकटीच आताही मी. पण त्या आणि ह्या एकटेपणात आहे खूप फरक. तेव्हाचा एकटेपणा हा होता लादलेला, आत्ताचा आहे मी अंगीकारलेला. तेव्हाच गरज होती कोणीतरी अश्रू पुसायची, आता सवय झाली अश्रू सवे हसायची. कशाच्या हव्यात कुबड्या नात्यांच्या, उगीचीच लादलेल्या नसत्या अपेक्षांच्या. आता नको वाटतो तो गर्दीतला एकटेपणा. उमगला मजा आता माझ्यातील मीपणा. आणि मला समजू लागले हे सर्व जग. लोक म्हणतात वेळेस माघार घेतली तर नातं टिकतं, तडजोड केली तर नातं टिकतं, कमीपणा घेतला तर नातं टिकतं. पण एकदा माघार घेतली की ती वारंवार घ्यावी अशी समोरच्या व्यक्तीची अपेक्षा असते. तडजोड ही एकतर्फीच होत राहावी अशी वागणूक दिली जाते. आणि कमीपणा घेतला तर तो इतका घ्यावा लागतो की मान वर करून बोलणं हा गुन्हाच ठरावा. थोडक्यात ते माघार घेणं, तडजोड करणं, कमीपणा घेणं हे सगळं समोरच्या व्यक्तीचा अहंकार वाढवण्यास मदतच करतात. आणि अशा वेळी ते ताणलेलं नातं तुटतच शेवटी. मग काय उपयोग झाला हे सगळं करण्याचा, हा प्रश्न उरतोच ना शेवटी. मग आपण आयुष्यात कसं जगतो हे तुम्ही स्वतः ठरवायचं असतं. एक मानसशास्त्रीय सत्य आहे, खूप गोड बोलणारी, अति नम्र दाखवणारी, पाया पडणारी आणि स्तुती करणारी, अति आदर सत्कार करणारी माणसं अत्यंत धोकादायक, दांभिक, आतल्या गाठीची, लबाड, बेरकी, संधी साधू व विश्वासघाती असतात. तुमच्या खांद्यावर हात ठेवून तुम्हालाच खांदा देण्याचे षड्यंत्र ती नक्कीच रचत असतात. या उलट जी माणसं तोंडावर रागाने, कडवट, टीकात्मक, जहरी, फटकळ पण स्पष्ट बोलतात, त्यांचं अंतर्मन वरच्या प्रवृत्तीपेक्षा नक्कीच चांगलं असतं. विश्वासघात करणं, फसवणं त्यांच्या रक्तात नसतं. ती खरंच म्हणून मोकळे व विश्वासू असतात. म्हणूनच जीवनात आपण बाकी काही शिको पण अथवा ना शिको, पण माणसं वाचायला नक्की शिकलं पाहिजे व माणसं ओळखायला नक्की शिकलं पाहिजे. विश्वासघात करणाऱ्या माणसाला जाब विचारण्यापेक्षा त्या व्यक्तीशी बोलणं सोडून देणे व पुन्हा जीवनात त्या व्यक्तीला महत्त्व देणे कायमचं बंद करणं हीच त्या व्यक्तीसाठी सर्वात मोठी शिक्षा असते. कारण जर अशा व्यक्तीला जाब विचाराल तर ती व्यक्ती शब्दांच्या जाळ्यात गुंतून स्वतः बाहेर पडेल व पुन्हा पुन्हा संधी मिळाली की विश्वासघातच करेल. त्यामुळे पाहिले तर अशा व्यक्तींच्या संपर्कात कधी राहायचे नसते. व अशी व्यक्ती जर नात्यातील असेल तर अशा व्यक्तीला आपल्या सानिध्यातून कायमचे दूर ठेवून त्यांना महत्त्व द्यायचे नसते. कारण ज्यांना विश्वासघात करायची सवय लागलेली असते अशी माणसं त्यांच्या जीवनात कधीच सुधारत नसतात. अगोदर समोरच्या व्यक्तीला विश्वासघात घेऊन पुढेही जीवनात विश्वासघातच करीत असतात. म्हणून अशा व्यक्तींना कधीच आपण माफी दिली नाही पाहिजे. नाहीतर ते आपला अजून फायदा घेतात आणि अजून फायदा घेऊन ते काहीतरी मोठी कामगिरी करून बसतात. आयुष्य जगत असताना आपण आपल्या परीने जगत असतो. कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा नसते. परिस्थितीनुसार जमेल तसा आपला संस्कार पुढे रेटत असतो. तरी लोक टाकून बोलतात. त्यावेळी मात्र मनात प्रचंड उलथापालथ होतं. आणि आत्तापर्यंत कोणाच्या दारात काही मागितलं नाही, कोणाशी भांडण तर दूरचं पण साधी शाब्दिक चकमकही नाही. तरी सुद्धा लोक दूषण देत असतील तर मग असल्या तुरमखा लोकांचे तोंड शाब्दिक प्रहाराने जाग्यावर ठेचले पाहिजे. जशात तसे वागले पाहिजे व आपलं जगणं सुरू ठेवलं पाहिजे. नक्कीच तुम्हाला यश प्राप्ती होईल. प्रत्येक माणसाची जीवनातल्या संघर्षाची एक कथा असते आणि ती त्याला तळमळीने कोणाला तरी सांगायची असते. कधी ती शारीरिक कष्टाची तर कधी मानसिक धैर्याची असते. कधी आलेल्या पैशांच्या अडचणींची तर कधी विनाकारण आपल्या पाठीशी लागलेल्या संकटांची असते. हे सगळं ऐकायला आणि सहानुभूती दाखवायला कुणी मिळणं हे नशीबच. नाहीतरी सगळी कथा आणि त्यामागची व्यथा ऐकायला त्याला देव हा एकच पर्याय दिसतो. म्हणून तो मंदिरात जातो. कोण मंदिरात जातो ते सही सलामत सगळ्या संकटातून बाहेर पाडल्याबद्दल देवाचे आभार मानायला. कुणाला त्याने केलेल्या कष्टाबद्दल बोलायला सांगितलं तर समोरच्याला कंटाळा येईल एवढं बोलेल. पण ते कंटाळवाणं असलं तरी खरं असतं. प्रत्येकाच्या कथा आणि व्यथा असतात. ते स्वतः मांडत असतात आणि ते मांडत असताना त्यांच्या डोळ्यात खरंच अश्रू येत असतात. कारण ते मनापासून सर्व काही आपल्याला सांगत असतात. सध्या माणुसकी कमी होत चालली आहे. जो तो आपल्या आयुष्यात व्यस्त आहे. शेजारी काय चाललंय याचा साऱ्यांना विसर पडलाय. माणुसकी गोठून गेली आहे. इतरांचे दुःख बघून डोळे ओले होणे दूर, तर सध्या तर लोकांनी इतरांचं दुःख समजून घेणंही बंद केलं आहे. म्हातारे आई वडील वृद्धाश्रमात आहेत आणि 2 महिन्याचे अर्भक कचरा कुंडीत सापडत आहे.
हजारोंचे ब्रँडेड कपडे, भरपूर चांगले कपडे न विचार करता खरेदी केले जात आहेत आणि भाजीपाला विकत घेताना मात्र मोलभाव केला जातो. अपघाताच्या ठिकाणी मदत सोडून लोक सेल्फी घेण्यात दंग आहेत. लोकांना मदत करणे किंवा समाज कल्याण करणे म्हणजे काहीच जगावेगळं करावं लागत नाही. फक्त माणुसकी जपायला शिका. सर्वांशी प्रेमाने वागा. शक्य होईल तिथे जमेल तितकी मदत करा आणि सर्वांकडे एका नजरेने बघायला शिका. जितकं तुमच्या ओंजळीत आहे ते सांडण्याआधी वाटायला शिका आणि ते सर्व काही देव तुमच्यासोबत नक्की चांगलं करेल. कारण तुम्ही जर लोकांचा चांगला विचार केला, तुमचाही देव चांगलाच विचार करेल. खूप स्वप्न तुटतात, जे व्हायचं ते होत नसतं. साऱ्या अपेक्षा इच्छा मातीमोल होतात. जे ठरवलं होतं तेच काहीच होत नाही आणि साऱ्या गोष्टी मनाविरुद्ध घडायला लागतात आणि आवड निवड हा पर्याय उरत नाही. अशा परिस्थितीत बहुतांश लोक डिप्रेस होतात आणि मग नकारात्मक विचारांच्या विळख्यात सापडतात. मात्र काही लोक असतात जे नेहमी होप ठेवतात. त्यांना नेहमी वाटत असतं की नक्की पुढे काहीतरी चांगलं होईल. वाईट वेळ निघून जाईल. सर्व स्वप्न इच्छा अपेक्षा पूर्ण होतील. आणि असं घडतं. वाईट वेळ निघून जातो आणि थोडी वाईट पाहिली की सर्व सुख जुळीत येऊन पडतं. अपेक्षापेक्षा जास्त भेटतं. निराश न होता थोडे प्रयत्न करत राहिलं की साऱ्या गोष्टी व्यवस्थित होतात. काही मनाविरुद्ध दिवस सोसले की मनासारखे दिवस आपोआप येतात आणि तसे दिवस आले तर मग सगळं आपल्या सोबत नक्कीच चांगलं घडत असतं. अश्रू कधीच उधारीवर मिळत नाहीत. कोणाच्या सहानुभूतीने सारी दुःखे कधीच कमी होत नाहीत. शब्दांनी झालेल्या जखमा उसन्या शब्दांची कधीच बऱ्या होत नाहीत. मनाला खोलवर जखम झाल्याशिवाय अश्रूंचे बांध कधीच फुटत नाही. कितीही कमीपणा घेऊन जगायचे म्हटले तरी यातना कमीच कमी होत नाहीत. आपले कर्म आणि सोसलेले क्षण विसरायचे म्हटले तरी कधीच विसरता येत नाही. नको वाटते हे जीवन म्हटले तरी मरणाचे दार कधीच उघडता येत नाही. कारण आपल्याला मरण कधीच नको असतं आणि आपल्याला जीवन असंच मरमरून जगायचं असतं. कारण जीवन आपल्याला काढायचं असतं. मग देव जसा ठेवेल तसा आपण राहायला तयार होतो. आपल्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी सदैव राहावं ऋणी. प्रेम कितीही दिलं तरी होत नाही कमी. नियतीने दिलेल्या नात्यांचा सदैव करा सन्मान. नम्रपणा सौजन्याचाही वाढत जातो मान. सर्वोत्कृष्ट जे जे असेल ते नियती तुम्हाला देते. दृष्टी निर्दोष असेल त्यालाच ओळखता येते. खुशाल मागे सोडावेत कळकट जीर्ण नाती. यातच आहे शहाणपण, मनात नको भीती. कोळसा जेवढा उळगळावा तेवढा अधिक काळा. दृष्ट दुर्जनांचा संग करूनच टाळा. चंदनासारख्या माणसांची लाभावी सदा संगत. मंद मंद सुगंधाने आयुष्याला रंगत. आणि असेच आयुष्य आपण जगले पाहिजे. आता तर जगलंच पाहिजे. भूतकाळात अडकून पडू नका. कारण पूर्वीचे तुम्ही हे आत्ताचे तुम्ही राहिलेले नसता. खरं तर प्रत्येक सूर्योदयाबरोबर तुम्ही थोडेफार का होईना कालच्यापेक्षा बदललेले असता. नवीन अनुभवाने नाहीतर काहीतरी नवीन धडा घेतल्याने तुम्ही बरेच काही गमावलेले असते आणि तरच बरेच काही कमावलेले असते. आता वेळ आहे ती सतत पुढे जायची. पावलोपावली नवनवीन शिकायची आणि नवनवीन गोष्टी आत्मसात करायची आणि गोष्टी अंतर्भूत करायची. नवनवे ज्ञान आत्मसात करायची. देवाच्या आशीर्वादाच्या जोरावर नव्या उमेदीने नवी कार्य हाती घ्यायची. नवे छंद जोपासायची. नव्या सवयी अंगीकृत करायची. आयुष्यात चढउतार सुख दुःख तर येतच राहणार. नफा नुकसान पण होत राहणार. पण तुमच्या अंतरात्माचा आवाज ऐका. तिथूनच तुमच्या स्वप्नांचा जन्म होतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या अंतरात्म्याचा आवाज कोणी दाबू शकत नाही. वास्तवाशी हातमिळवणी करण्यासाठी तुमच्या स्वप्नांना मारू नका. उलट तुमच्या स्वप्नांवर श्रद्धा ठेवून त्यांचा पाठपुरावा करा आणि नशीब घडवा. आणि तुमचे नशीब तुम्हाला नक्कीच साथ दिल्याशिवाय राहणार नाही. जगायचं म्हटलं की वय आलं, की वर्षाचा हिशोब आला, महिन्यांचा हिशोब आला. खरं तर आयुष्य जगायचंच नाही, गणितच जगायचं. दिवस आणि जागेपणीचा काळ आकडेमोडीत घालवायचा आणि रात्री झोपताना त्याच आकडेमोडीच्या वया उशागती ठेवून झोपायचं. मग जाग येते ती नवे कंस मांडण्यासाठी. कंसात मांडलेली कालची उत्तरं बरोबर की चूक ते तपासण्यासाठी. काळ 24 तासांनी पुढे गेल्याची जाणीवही नसते. जागेपणाची जाणीव 3 काट्यांचं गणित सोडवण्यात गेलेली आणि झोपेत तर जाणीवेचाच काटा निघालेला. कालची उत्तर चुकीची आहेत असं वाटलं तर ती फेकून देण्याचं धाडस हवं. त्यावेळी अहंकाराचा काटा सलग राहतो. तो काटा जर काळालाही व्यापून उडतो. मग कालचं चुकीचं उत्तर घट्ट कवटाळून घालायचं आणि 24 तासांनी फक्त दूध नासलेलं समजत
विचार नसल्यानं ध्यानी पण येत नाही. मग कालच्या शिळ्या जाणीवा आणि शिळे मानपान, भांडण, बेबनाव, धर्मभावना, कायदे मेंदूंचा फ्रीज करून त्यात ताजे ठेवायचे आणि ते सांभाळताना आजच्या गणिताचंही चुकीचं उत्तर उद्यासाठी तयार ठेवायचं. काळ पुढे जातो, वेळ तीच राहते, एवढं मात्र लक्षात ठेवा. माझी परमेश्वरावर अपार भक्ती आहे. त्याने निर्माण केलेली सृष्टी पहा. तिथं सगळं अमाप आहे, विराट आहे, प्रचंड आहे. इथं लहान काहीच नाही. एक माणूस पहा, केवढी विराट निर्मिती म्हणजे माणूस. पर्वत जेवढा प्रचंड, समुद्र जेवढा अमर्यादित आणि वनश्री जेवढी गूढ, तसाच प्रत्येक माणूस प्रचंड, अमर्याद आणि गूढही. माणसाला बहाल केलेली पंचेंद्रिय हीच त्याची साक्ष. नजरेची दुनिया, नादाची दुनिया आणि स्पर्शाची दुनिया, सगळं विराट. आणि म्हणूनच नेहमी वाटतं की ज्या परमेश्वराने जीवन एवढं विराट केलं, तो त्या विराट जीवनाचा शेवट जीवनापेक्षा लहान गोष्टी करणार नाही. माझी श्रद्धा आहे की परमेश्वराने निर्माण केलेला मृत्यू हा जीवनापेक्षा विराट आहे, जीवनापेक्षा लोभच असणार. आणि तो जीवन आपण जगत असताना ते आपल्याला नक्कीच मिळत असतं. मित्रांनो, हे असेच असतं का नशीब? जी माणसं हवी हवीशी वाटतात ती माणसं भेटत नाही हो. जी माणसं नकोशी वाटतात ना, त्यांचा सहवास संपत नाही हो. ज्यांच्याकडे जावंसं वाटतं त्यांच्याकडे जायला जमत नाही हो. ज्यांच्याकडे जाऊ नये असं वाटतं त्यांच्याकडे जावंच लागतं. जेव्हा जीवन नकोसं वाटतं तेव्हा काळ संपत नाही. जेव्हा जीवनाचा खरा अर्थ कळतो तेव्हा काळ संपलेला असतो. नशीब हे असंच असतं, त्यांच्याशी जपूनच वागावं लागतं. जिथं कुणाचं चालत नाही, जिथे नेईल तिथं जावंच लागतं. आणि मग जाताना आपल्याला चांगलं करावं लागतं. जीवनसूत्र म्हणून एक लक्षात ठेवा, ज्यांना तुम्ही आवडता त्यांचा गैरवापर कधीच करू नका. ज्यांना गरज आहे त्यांना व्यस्त आहे असं कधीच सांगू नका. जे तुमच्यावर खरोखर विश्वास ठेवतात त्यांची फसवणूक कधीच करू नका. आणि ज्यांनी तुम्हाला नेहमीच आठवलं आहे त्यांना कधीच विसरू नका आणि त्यांचा अपमान कधीच करू नका. त्यांना नेहमी आठवणीत ठेवा आणि त्यांची आठवण नेहमी काढत राहा. रोज स्वतःला सांगा, आजचा दिवस सुंदर आहे. मी रोज जे काही करतो किंवा मला वाटते त्यापेक्षा मी बरेच जास्त काही करू शकतो. नुसती काळजी आणि दुःख करून काहीच नाही होणार. मी स्वतःला जोखून प्रयत्न केले तर मी नक्कीच समाधानी होईल. रोजचं असे क्षण असतात जे आनंदाने भरलेले असतात. आणि आज मी स्वतः आनंदी राहील आणि इतरांनाही मी आनंद देईल. जीवन सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार आणि येणारे दिवस आनंदाने जगणार. आणि असाच आनंद मी दुसऱ्याच्या आयुष्यात सुद्धा भरणार आणि दुसऱ्याचे आयुष्यही असे आनंदमयी करून टाकणार. स्वतःला काय हवंय ते स्वतःला जेव्हा कळत नसतं तीच परिस्थिती खऱ्या परीक्षेची असते. परीक्षा स्वतःच्या स्वभावाची असते. परीक्षा स्वभावातल्या धीराची असते आणि खऱ्या नात्यांची असते. चंचलता म्हणजे एक धुरकट दुःख असतं. जे हवंय ते नाही मिळालं की दुःख होतंच. पण नक्की काय नाही मिळालंय म्हणून दुःख होतंय हे माहीत नसेल तर त्याहून जास्त दुःख होतं. कारण दुःख न माहीत असेल तर औषध शोधता येतं. आणि जमिनीवर चालणारा माणूस समुद्रात बुडताना आपल्या पायाला तळ लागत नाहीये हीच त्याची खंत असते. आणि पायाला तळ लागला तर श्वास घेता येत नाही आणि येणार हीच त्याची व्यथा असते. दोन्हीकडे कोंडीच. खरं तर माणूस दुःखालाही सामोरं जायला तयार होतो, पण दुःख किती आणि कुठपर्यंत सहन करायचं हे माहीत नसणं हे दुःखातलं दुःखाहून मोठं दुःख नाही. दुःखातही माणसाला स्थैर्य असावं लागतं आणि धैर्य असावं लागतं. हिमालयाचं दुःख समजून घ्यायला हिमालया एवढं काळीजही लागतं. त्याला बोलता येत नाही म्हणून त्याचं श्रेष्ठत्व कमी होत नाही. तुम्ही कौतुक केलं तरी तो तसाच असतो आणि तुम्ही नाव ठेवलं तरी तो तसाच असतो. तो कुणाशी भांडत नाही, कुणाला दुसऱ्याविषयी तिसरं सांगत नाही. त्याला त्याची उंची ठाऊक आहे. तो कर्तव्याशी एकनिष्ठ आहे आणि तो एकमेव आहे म्हणून तो मत्सही नाही. आजही कष्ट घेऊन त्यावर झेंडा काढणाऱ्या लोकांची तो परीक्षा घेतो. त्याच्यावर पोहोचण्यासाठी त्याच्याशी आत बाहेर सलगी करावी लागते आणि हिमालय होण्यासाठी हिमालया एवढंच व्हावं लागतं तरच आपण तो पार करू शकतो. मित्रांनो, लाख मोलाचे शब्द आहेत पण ते कामाचे आहेत. ते तुम्ही नीट ऐका. माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा आणि विनयशीलता असेल ना तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवी हवीशी वाटत असते. म्हणूनच बाहेर लक्ष दिव्यांची सुंदर आरास असूनही देवघरातील दिवा आपल्याला भरपूर काही शिकवत असतो. आणि आयुष्यात सगळं काही आपण त्याच्याकडून शिकत असतो. आपल्या आवडत्या माणसांचं आपल्यासोबत असणं ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई आहे. ती प्रत्येकाच्या वाट्याला येतं असं नाही. आजकाल लोक अशी माणसं भेटतात तरी कुठे.
म्हणून ती माणसं जर भेटली ना तुम्हाला, तर ती जवळ करायला शिका. त्यांना मानपान नक्कीच द्या आणि त्यांना सर्व काही गोष्टी प्राप्त करून द्या. अशी माणसं भरपूर चांगल्या मनाची आणि निर्मळ मनाची असतात. मित्रांनो, एक लक्षात घ्या की मानवी शरीर एक नाजूक आणि लवचिक उपकरण असते. त्याच्यावर त्या विचारांचा प्रभाव पडतो, त्याला ते तत्परतेने प्रतिसाद देत असते. म्हणून आपला देह आपल्याला काय सांगतो आणि काय म्हणतो याच्याकडे तुम्ही नक्कीच लक्ष दिले पाहिजे. आपला देह हे शरीर आपल्या मनाचा दास असते. ते मनातील विचारांची अंमलबजावणी करीत असते. मग हे विचार काळजीपूर्वक, हेतुपूर्वक निवडलेले असोत व आपोआप स्वयंसंपूर्ण व्यक्त झालेले असोत, हे विचार आरोग्यदायी नसले, वाटले असले तर त्यांची आज्ञा पाळून हे शरीर वेगाने रोगाच्या दिशेने वाटचाल करून नाश पावते. तर आनंदी आणि सुंदर विचारांनी आदेश दिला म्हणजे शरीरही सौंदर्याने आणि तारुण्याने नटते. परिस्थितीप्रमाणे रोग असत आणि व्याधी असोत व आरोग्य, दोन्हींचे मूळ विचारातच खोलवर रुजलेले असते. रोगिष्ट विचार रोगिष्ट आजारी शरीरातून व्यक्त होत असतात. हे माहीतच आहे की भीतीचे विचार व्यक्तीला बंदुकीच्या गोळीच्या वेगाने ठार करतात आणि ते आजही हजारो लोकांना ठार करीत आहेत. आणि कमी वेगाने का होईना, परंतु हमखासपणे जे लोक रोग्यांच्या भीतीने पछाडलेले असतात त्यांना तो रोग हमखास होतोच. चिंता, काळजी आणि एका झटक्यात सगळ्या शरीरातील चैतन्य हिरावून होते आणि त्यामुळे शरीर कोणत्याही रोगाला सहज बळी पडू शकते. अशुद्ध विचारांचा परिणाम शरीरावर दिसून आला नाही तर त्यांच्यामुळे लवकर आपली चेतासंस्था प्रभावित होते आणि बलशाली, शुद्ध आणि आनंदी विचार शरीरात नवीन चैतन्य आणि उत्साहाची लाट आणतात. हे शरीर एक अत्यंत नाजूक आणि लवचिक उपकरण असते आणि ते ज्या विचारांनी प्रभावित होते त्याला त्वरेने प्रतिसाद देते आणि आपल्या विचारसरणीच्या सवयी, ठराविक विचार करण्याची पद्धत शरीरावर स्वतःची चांगली वाईट छाप सोडत असते. लोक जोपर्यंत अशुद्ध, मलिन विचार मनात जोपासत राहतात तोपर्यंत त्यांचे रक्त अशुद्ध आणि दूषित, विषारी बनून राहते. स्वच्छ निर्मळ हृदयामुळे मनात चांगल्या विचारांनी रुंजी घातल्यामुळे जीवन आणि शरीर स्वच्छ राहते. तर अशुद्ध, बिघडलेले विचार शरीराला आणि आयुष्यालाही मलिन करून टाकतात. विचार म्हणजे कृती, जीवन आणि अभिव्यक्तीचे उगम स्रोत. या स्रोतांची पावित्र्य, शुद्धता कायम ठेवा, म्हणजे सगळे काही मंगलमय होऊन जाईल. जे लोक आपल्या विचारात परिवर्तन घडून आणत नाहीत त्यांच्यासाठी केवळ आहारात बदल करून काहीच साध्य होणार नाही. कारण मुळात जेव्हा आपले विचार पवित्र आणि शुद्ध असतात तेव्हा आपल्याला अशुद्ध अन्न खाण्याची इच्छा होत नाही. विचार शुद्ध, स्वच्छ असले तर आपोआपच शुद्ध सवयी लागतात. ज्यांनी आपले विचार बलशाली आणि शुद्ध केले आहेत ते इतरांचे वाईट चिंतू शकत नाही, कारण ते कुणाचे वाईट करणारच नाही आणि त्यांच्या मनापासून ती गोष्ट होणारच नाही. तुम्हाला जर तुमचे शरीर परिपूर्ण, व्यवस्थित ठेवायचे असेल तर मग तुमच्या मनावर लक्ष ठेवा. जर तुम्हाला तुमच्या शरीरातील नवपल्लवित करायचे असेल ना, तर तुमच्या मनाला सुंदर बनवा. द्वेष, ईर्ष्या, नैराश्य, उद्वेग, मत्सर हे सगळे विकार शरीराचे आरोग्य हिरावून घेऊन त्याला बेडोल बनवतात आणि चेहऱ्यावर उद्वेगाचे भाव आपोआप येत नसतात. वाईट विचार चेहऱ्याला दुर्मुखलेला बनवतात आणि मनातील दुःख, अभिमान आणि मूर्खपणाचे विचार चेहऱ्यावर सुरकुत्या आणतात. मी एका अशा स्त्रीला ओळखतो जिचा चेहरा वयाच्या 96व्या वर्षी एखाद्या निष्पाप बालिकेसारखा आहे आणि दुसरा एक माणूस माझ्या ओळखीचा आहे जो अजून मध्यम वयाचा असूनही त्याचा चेहरा सुरकुत्यांनी भरून गेला आहे. त्या स्त्रीचा निरागस चेहरा आशादायी आणि प्रसन्न विचारांचा परिणाम आहे, तर दुसऱ्या चेहऱ्यातून त्यांच्या आत्मिक दुःख आणि असमाधान व्यक्त होते. तुम्ही जोपर्यंत तुमच्या खोलीची दारे, खिडक्या उघडून वाऱ्याला आणि सूर्यप्रकाशाला तिथे मुक्त प्रवेश देत नाही तोपर्यंत तुम्हाला ते स्थळ प्रसन्न वाटणार नाही. त्याचप्रमाणे जेव्हा मनात आनंद, शुभेच्छा आणि प्रसन्नतेच्या विचारांचा मुक्त वावर असतो तेव्हा शरीर बळकट बनते आणि चेहरा तेजस्वी बनतो, आनंदी आणि टवटवीत बनतो. वृद्ध व्यक्तींच्या चेहऱ्यावर सुरकुत्या असतात, परंतु काहींच्या चेहऱ्यावर त्या सहानुभूतीतून आलेल्या असतात, तर काहींच्या कणखर आणि शुद्ध विचारांमुळे असतात, तर इतरांच्या चेहऱ्यावर नकारात्मक भावना, सुरकुत्या कोरत असतात. हा भेद कोणालाही स्पष्टपणे ओळखता येतो. ज्यांनी सदाचाराने आपले जीवन व्यतीत केलेले असते त्यांच्यासाठी त्यांचे वृद्धत्व म्हणजे हळुवारपणे, शांतपणे आणि मृदुलतेने आलेली परिपक्वता, जणू मावळत्या सूर्याची आभा असते. नुकतेच मी एका तत्वचिंतकाला तो त्याच्या मृत्यूशय्येवर असताना भेटलो. त्याचे वय फक्त वर्षांनी वाढले होते एवढेच. एरवी तो जितक्या मधुरतेने आणि शांतपणे जगण्या
जगायला शिकला तितक्याच माधुर्याने आणि शांतपणे तो मरण पावला. देहाच्या आधाराला पळवून लावणारा प्रसन्न आणि आनंद विचारसारखा दुसरा वैद्य कोणताच नसतो. दुःख आणि नैराश्याच्या काळ्या छाया सद्भावनेच्या आश्चर्य आणि आश्वासक विचारांनी दूर होतात. सतत वाईट इच्छा बाळगणे, संशय आणि ईर्ष्यायुक्त उपहास वृत्तीने जगणे म्हणजे स्वतःच बदललेल्या तुरुंगात स्वतःला कोंडून देणे होय. परंतु नेहमी इतरांचे भले चिंतणे, सगळ्यांशी प्रसन्नतेने वागणे, धीर धरून इतरांमधील चांगले गुण हेरणे, अशा निस्वार्थ विचारांमुळे स्वर्गाची दारे उघडली जातात. आणि जो माणूस दिन प्रतिदिन प्रत्येक जीवाबद्दल शांतीचे विचार करतो त्याला अमाप शांती लाभते आणि तो शांत चित्ताने सगळं आयुष्य जगत असतो. जोपर्यंत एखादा हेतू विचारांशी जोडला जात नाही ना, तोपर्यंत कोणतेही बुद्धिपूर्ण यश सिद्धी प्राप्त होत नाही. बहुतेकांच्या बाबतीत असे घडते की ते त्यांच्या विचारांच्या लाटेला जीवनरूपी सागरात वाहून जाऊ देतात आणि हेतुशून्यता, आयुष्यात कोणतीही लक्षण असणे हा दुर्गुण आहे. आणि ज्यांना आयुष्यात विषाणापासून आणि विनाशापासून आणि संकटापासून दूर राहायचे असेल त्यांनी स्वतःच्या विचारांना असे वाहून भरकटून जाऊ देऊ नये. ज्यांनी आपल्या आयुष्यात एक ध्येय निश्चित केलेले नाही ते सहजपणे किरकोळ चिंता, काळजा आणि भीती, त्रास आणि आत्मदयेला बळी पडतात. या सगळ्या भावना दुर्बलता सुचवतात आणि ही दुर्बलता हेतुपूर्वक केलेल्या गुन्ह्याप्रमाणे परंतु वेगवेगळ्या मार्गाने माणसाला अपयश, असमाधान आणि नुकसानीकडे नेते. कारण सामर्थ्यशाली उन्नत ब्रह्मांडात अशा कमकुवतपणाला अजिबात स्थान नसते. आपण आपल्या उराशी एक योग्य उद्दिष्टाची जोपासना करायला हवी आणि त्यानंतर त्यांच्या प्राप्तीसाठी सज्ज व्हायला हवे. ही बाब आपल्या विचारांच्या केंद्रस्थानी असायला हवी. हे उद्दिष्ट आपल्या त्या त्या वेळेच्या स्थितीनुसार एखादी आध्यात्मिक कल्पना असू शकते किंवा एखादी भौतिक वस्तू असू शकते. उद्दिष्ट कोणतेही असो, आपण आपल्या विचारांचे बळ एकवटून ते आपण आपल्या नजरेसमोर ठेवलेल्या बाबींवर एकाग्र करायला हवे. या उद्दिष्टाला आपण आपल्या जीवनाचे परमोच्च कर्तव्य समजायला हवे आणि स्वतःला त्याच्या प्राप्तीसाठी वाहून घ्यायला हवे. तात्पुरता लहरी, इच्छा, कामना आणि कल्पनांमध्ये स्वतःला भरकटू देऊ नये. हा स्वयंनियंत्रणाचा आणि विचारांवर लक्ष एकत्र करण्याचा राजमार्ग असतो. या राजमार्गावरून वाटचाल करीत असताना आपल्यातील दुर्बलतांवर आपण जोपर्यंत मात करीत नाही तोपर्यंत अनेकदा आपल्याला हेतू साध्य करण्यात अपयश येऊ शकते. तरी या सगळ्या प्रयत्नात आपल्या चारित्र्याचे वाढलेले बळ हेच आपल्या खऱ्या यशाचे निदर्शक असते आणि हेच बळच आपल्या बाह्यशक्तीचा आणि यशाचा आरंभ बिंदू ठरतो. ज्यांना आपल्या आयुष्यात मोठे उद्दिष्ट बाळगण्याची भीती वाटते त्यांनी आपले विचार आणि कर्तव्य अचूकपणे पार पाडण्यावर केंद्रित करावेत. मग त्यांचे कार्य किती कमी महत्त्वाचे वाटत असले तरी हरकत नाही. केवळ असे करूनच आपल्या विचारांना एकत्रित करून त्यावर मनाला एकाग्र करता येते. असे केल्याने तो दृढ निर्धार आणि ती ऊर्जा प्राप्त होते की ज्याच्या बळावर कोणतेही उद्दिष्ट प्राप्त करणे सहज शक्य होतं. स्वतःच्या दुर्बलतांची जाणीव असलेला परंतु ज्याच्या या सत्यावर विश्वास आहे की तीर धरून आणि सतत सराव केल्याने बलसंचय करता येतो, असा आत्मा स्वतःच प्रयत्न करू लागतो आणि एका प्रयत्नाला दुसऱ्या प्रयत्नांची जोड देत, धीर वाढवत, चिकाटी वाढवत, बळाला बळ जोडत सतत प्रगती करत असतो आणि शेवटी स्वतःचं दैवी सामर्थ्य विकसित करतो. ज्याप्रमाणे शारीरिकदृष्ट्या कमकुवत असलेली व्यक्ती काळजीपूर्वक आणि चिकाटीने योग्य प्रशिक्षण व्यायाम घेत आपली देहयष्टी बलशाली बनवू शकते, त्याचप्रमाणे कमकुवत आणि विचार करणारी व्यक्ती सतत योग्य विचारसरणीचा सराव करीत स्वतःला बलवान बनवू शकते. जीवनातून हेतुशून्यतेला हद्दपार करणे आणि एखादे उद्दिष्ट निश्चित करण्याचा विचार करून लागणे म्हणजे त्या बलशाली आणि लोकांच्या सेनेत प्रवेश करणे होय. ज्यांना ते समजत असते की अपयश देखील यशाकडे नेणारी पायवाट आहे आणि जे सगळ्या परिस्थितींना आपला दास बनवतात आणि जे कणखरपणे विचार करतात, निर्भयपणे प्रयत्न करतात आणि कुशलतेने यश साध्य करतात. एकदा जीवनातील आपले लक्ष निश्चित केले म्हणजे आपण डावी उजवीकडे न पाहता त्यांच्या प्राप्तीविषयीच्या शंका आणि भीतीला परिश्रमपूर्वक मनातून घालवून द्यायला हवे. कारण हे दोन्ही घटक विघटनात्मक घटक असून ते आपल्या प्रयत्नांची पातळी घालवतात. मग आपले प्रयत्न भरकतात आणि ते अप्रभावी आणि निरर्थक ठरतात. शंका आणि भीतीच्या विचारांनी ना कधी आणि कधी साध्य झाले आहे ना काही साध्य होऊ शकते. ते नेहमीच आपल्या अपयशाकडे नेतात. जेव्हा मनात शंका आणि भीतीचे विचार डोके वर काढू लागतात तेव्हा हेतू, ऊर्जा, कृती करण्याचे सामर्थ्य
आणि सगळेच बलशाली विचार काढता पाया घेतात. आपण हे करू शकतो या जाणीवेतून इच्छाशक्ती उदयाला येते असते आणि शंका आणि भीती या जाणीवेचे या ज्ञानाचे शत्रू आहेत. आणि जे लोक त्यांचे समूळ उद्घाटन करण्याऐवजी त्या विचारात मग्न होतात ते पदोपदी आपल्या मार्गाचे अडथळे उभे करीत असतात. आणि ज्यांनी शंका आणि भयभीतीपणावर विजय मिळवलाय त्यांनीच अपयशावर विजय मिळवलाय असे समजावे. त्यांच्या प्रत्येक विचाराला शक्तीचे पाठबळ लाभलेले असते. सगळ्या अडचणी आणि अडथळ्यांना शूरपणे तोंड दिले जाते आणि त्यांना मार्गातून दूर नक्कीच सारले जाते. एवढं लक्षात ठेवा की असे लोक योग्य वेळ पाहून आपल्या उद्दिष्टांचे बीज पेरतात आणि यथावकाश हे बीज भरभरून बाहेरला येते आणि त्याला अशी फळे लागतात जी वेळेच्या आधीच अपरिपक्व असतानाच गळून पडतात. आणि हेतूला निर्भयपणे विचारांची जोड लागते तेव्हा ते विचार सृजनशील बळ बनतात. ज्यांना हे कळत असते असे लोक फक्त भरकटणारे विचार आणि क्षणिक भावना संवेदना यांचे गाठोडे बनून राहत नाहीत. ते यापेक्षा काहीतरी उच्च आणि बलशाली बनण्यात सज्ज असतात. जे हे करतात म्हणजे ते त्यांच्या हेतूला निर्भयपणे विचारांची जोड देतात आणि ते सज्ज सतर्क बनतात आणि त्यांच्या बुद्धिमत्तेला त्यांची मानसिक ताकद बनवतात. एवढं मात्र खरं आहे, विचार आणि त्यातील फरक त्यांना माहीत असतो. सगळे यश, सगळ्या उद्दिष्टांची प्राप्ती, मग ती उद्दिष्टे व्यावहारिक असोत किंवा बौद्धिक असोत व आध्यात्मिक जगताशी निगडीत असोत, ते सगळे निश्चित दिशा दिलेल्या विचारांचे परिणाम असतात. एवढं मात्र खरं आहे, तुम्ही जे यश मिळवले आहे आणि जे मिळवण्यात तुम्हाला अपयश आले आहे तो सगळा तुमच्याच विचारांचा थेट परिणाम असतो. या न्यायपूर्ण ब्रह्मांडाच्या व्यवस्थेनुसार समतोल ढासळणे म्हणजे संपूर्ण विनाश ओढवणे असतो. असा होतो. मग अशा ठिकाणी व्यक्तिगत जबाबदारी अमर्यादित असते. तुमची दुर्बलता आणि शक्ती, तुमची शुद्धता आणि मलिनता ही सर्वस्वी तुमची असते. ती इतर कोणाचीच नसते. त्यांना तुम्हीच आमंत्रित केलेले असते, इतर कोणी नव्हे. त्यामुळे साहजिकच त्यात तुम्हीच बदल घडवून आणू शकता. इतर कोणालाही ते जमणार नाही. तुमची स्थिती ही इतर कोणाची नसून सर्वस्वी तुमचीच असते. तुमचे दुःख, यातना तसेच आनंद आणि सुख तुमच्या अंतःकरणातून उपजत असते. तुम्ही जसा विचार करता तसेच तुम्ही असता. तुम्ही जो विचार सतत कराल तसेच तुम्ही कायम टिकून राहाल. जोपर्यंत दुर्बल मदत घेण्यास इच्छुक असत नाहीत तोपर्यंत शक्तिशाली लोकही त्यांची मदत करू शकत नाहीत. आणि तसे झाले तरी दुर्बलाने स्वयंप्रयत्नाने बलवान व्हायला हवे आणि इतरांमध्ये असलेल्या ज्या ताकदीचे त्यांना कौतुक वाटते ती ताकद त्यांनी स्वतःच प्रयत्न करून प्राप्त करून घ्यायला हवी. केवळ आपणच आपल्या परिस्थितीत बदल घडवून आणू शकतो. दमन करणारा आणि त्यांच्या दमनाखाली दबलेले हे दोघेही अजाणता नकळत या प्रक्रियेत एकमेकांना सहकार्य करीत असतात. ते एकमेकांना पीडा देत असतात, क्लेश पोहोचवतात आणि आहेत असे दिसत असले तरी प्रत्यक्षात ते स्वतःलाच पीडा देत असतात. आणि एका परिपूर्ण ज्ञानालाच हे समजले की दमनाला बळी पडलेल्याच्या दुर्बलतेत आणि बळाचा चुकीचा वापर करणाऱ्या दमनकर्त्यांचा ताकदीत एकच कायदा आणि नियम कार्य करीत असतो. परिपूर्ण प्रेमाला दिसून येते की या स्थितीतील दोघेही परंपरांवर यातना लादत आहेत आणि त्यामुळे त्यापैकी कोणीही धिक्कारास पात्र होत नाही. परिपूर्ण करुणा या दमकर्त्याला तसेच त्याच्या दमनाला बळी पडलेल्या दोघांनाही आपल्या बाहुपाशात घेते. आणि ज्याने आपल्या दुर्बलतेवर विजय मिळवलाय आणि आपले सगळे स्वार्थी विचारू दूर सारले आहेत असा माणूस या दोघांपैकी एकाच्याही बाजूने नसतो. म्हणजे तो ना शोषण करता असतो ना शोषित. असा माणूस मुक्त असतो. आपण केवळ आपल्या विचारांना उन्नत करूनच स्वतः उन्नती करू शकतो, विजयी होऊ शकतो आणि यश सिद्धी प्राप्त करू शकतो. आपण आपल्या विचारांना उन्नत करण्याचे नाकारले तर आपण आपले चैतन्य हरवून एक दुर्बल, कंगाल आणि दुःखी व्यक्ती बनून जाऊ. आपण काहीही, अगदी ऐहिक गोष्टी सुद्धा मिळवण्यापूर्वी आपल्या विचारांना अत्यंत स्वार्थीपणाच्या आणि अति भोगाशक्तीच्या दरीतून वर नेत त्यांना उन्नत करायला हवे. यशस्वी होण्यासाठी आपल्या संपूर्ण स्वार्थीपणाचा त्याग करायला हवा असे नाही, परंतु त्यांचा आंशिक त्याग करायला हवा. काही प्रमाणात तो सोडायला हवा. जर आपल्यावर सतत उपभोगाच्या विचारांचा प्रभाव पडलेला असेल तर मग आपण ना स्पष्टपणे विचार करू शकू ना पद्धतशीरपणे योजना आखू शकू. आपण आपल्या सुप्त क्षमतांच्या स्रोतांचा शोध घेऊन त्यांना विकसित करू शकणार नाही. परिणाम असा येईल की आपण हाती घेतलेल्या प्रत्येक उपक्रमात, कार्यात अपयशी ठरू आणि आपल्या विचारांवर परिणामकारकपणे नियंत्रण ठेवण्याचा प्रारंभ न केल्यामुळे आपण आपली कामे चोखपणे हाताळून आपल्या जबाबदाऱ्या गंभीरपणे पार पाडण्याच्या स्थितीत असणार नाही. आपण स्वतंत्रपणे कृती करण्यास किंवा एकट्याने उभे राहण्यास पात्र ठरणार नाही.
परंतु आपणच निवडलेल्या विचारांच्या मर्यादेत आपण अडकून पडू आणि मग आपल्याला नंतर काही सुचणार नाही. म्हणून यासाठी तुम्ही पहिलेच असे कामे केले पाहिजे ज्याने संपूर्ण सृष्टीतील मानवजातीसाठी चांगल्या गोष्टी निर्माण होतील आणि संपूर्ण जातीला तुम्ही चांगले सगळं काही देऊ शकता आणि जीवनाचा प्रवास तुम्ही अगदी आनंदाने आणि सरळ मार्गाने जगू शकता. मग ते जगण्यासाठी तुम्हाला फक्त एकच मार्ग निवडावा लागेल आणि तो म्हणजे श्री स्वामी समर्थांचा मार्ग. तो कसा? तर स्वामी समर्थांच्या नियमावर आणि त्यांच्या तुम्ही नामस्मरणावर जगले पाहिजे आणि त्यांचं नामस्मरण तुम्ही रोज केलं पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही सर्व काही गोष्टी अगदी आनंदाने उत्साहाने प्राप्त करू शकता. मग तुम्ही ते कसे कराल मी तुम्हाला सांगतो की स्वामी समर्थांचे नामस्मरण करायला काही गोष्टी लागत नाही किंवा काहीच लागत नाही. तुम्हाला फक्त एका जागी स्थिर बसायचे आहे आणि फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे. 108 वेळेस करा किंवा तुमच्या मर्जीप्रमाणे करा, पण नक्कीच करा. या नामजपाने तुम्हाला भरपूर काही गोष्टी साध्य होतील. त्या गोष्टी साध्य झाल्यावर तुम्हाला त्या दैवी शक्तीचा आणि चैतन्य शक्तीचा प्रभाव दिसू लागेल आणि त्यांचे चमत्कार तुम्हाला नक्कीच दिसू लागतील. मग तुम्ही म्हणाल, स्वामी शक्ती ही खरी शक्ती आहे आणि ती खरंच आपल्या पाठीशी असते. मित्रांनो, अशी शक्तीचा उपभोग घेण्यासाठी तुम्हाला नामस्मरण हे करावंच लागेल. म्हणून एक लक्षात ठेवा, नामस्मरण नक्कीच करा आणि स्वामींची आठवण दररोज काढा आणि कुठेही तुम्ही हा मंत्र म्हणला चालता बोलता तरी चालतो. फक्त नामस्मरण करा, एवढेच आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.